कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वेलकम वेलकम वेलकम। तर सर्व प्रमुख पाहुण्यांचं इथं आगमन झालेलं आहे। आगमन असतं ते आगमन झालेलं आहे आपल्या गावचे दैवत माननीय जालिंदर निंबाळकर यांच्या सुकन्याच्या विवाह प्रसंगी मी सखा मामा उर्फ आयडिया मामा मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। अरे पुढे ही मामा लग्नाचं अँकरिंग करतय का ऑर्केस्ट्राच आईला का मामा पण ना वेळ न घालवता मी विनंती करतो आपल्या गावचे सर्वांचे लाडके डॅडी उर्फ जालिंदर निंबाळकर यांनी आजच्या कार्यक्रमाचे फणकार सगळ्यांचे लाडके आमदार शशिकांत सरनोबत यांचं त्यांनी सत्कार करावा। मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हावं। यानंतर माननीय शशिकांत सरनोबत यांच्या स्वीत्य पत्नी सौभाग्यवती सुषमा सरनोबत यांचा सत्कार डॅडीने करावा अशी मी त्यांना विनंती करतो। माफ करा मंडळी, माफ करा। ते काय झालं की वरातीतली गाणी चुकून सत्कार समारंभात लागली बा। माफ करा या। थांबा, कुठे चालला? मला तुझ्याला भेटायचंय। आम्हाला त्यांनी जात कुणाला सोडायचं नाही। खरं तर ना शत्रू तुम्हाला सोडणार नाही बघा। आता बंदूक घेऊनच फिरतोय बघा आता। काय मला सांगा, तुम्हाला इथं कशासाठी उभं केलंय? लग्नात कुठल्या अनोळखी माणसाने घुसून नये म्हणून ना, बरोबर ना? बाहेर जाऊन बघा, कुठलीही माणसं घुसायला लागलेत लग्नात। बाहेर आहे ना एक माणूस फिरतोय, त्याच्या मानेला पट्टा आहे, लय मोकळा दारू प्याला। मला काय वाटतं माहिती का, त्याचं लग्न मोडायचं डाव आहे। जावा लवकर काहीतरी करा, नाहीतर शत्रू आहे ना तुमचं चांबडं सोडून बघा आता। एक काम करा, तुम्ही इथं थांबा। चल रे। सूर्या सूर्या मला खूप भीती वाटते रे। मला इथून बाहेर पडायचं। मला त्या सत्यजितची उष्टी हळद नाही लावायची माझ्या अंगाला। प्लीज सूर्या, काहीतरी कर। एवढंच ना? नाही लागणार। खरंच? सूर्या, मला माहित होतं माझ्या मनाविरुद्ध तू काहीच होऊ देणार नाही माझ्यासोबत। तू हळदीची साडी नेसून तयार राहा। सूर्या, तू तयार तर हो, बाकीचं मी बघतो।
ठीक आहे. दादा तुळजाची अजूनही किती काळजी घेतो ना. लव्ह करावं ना तर दादासारखंच. आपला दादा लाखात एक आहे. पण दादाला याचा किती त्रास होत असेल हे दिसत नाही का तुम्हाला? अगं पण हे सगळं आपण बदलू थोडी ना शकतो. देवा काहीतरी चमत्कार कर आणि दादाला त्याचं खरं प्रेम मिळू दे. माझं मन सांगतंय तुळजाचं लग्न ना दादाशीच होणार. गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरणार. तुळजाला तिचं खरं प्रेम मिळणार. तुळजाला तिचं खरं प्रेम मिळेल. पण दादाचं काय? तुळजाच्या खऱ्या प्रेमासाठी दादाला कुठल्या कुठल्या अडचणीतनं जावं लागणार आहे कुणाच ठाऊक. इथं कशाला आलाय? ए विचारणार तू कोण आहे तू? निघित ना. हात नाही लावायचा. इथं कशाला आलाय खरं सांग. लगीन करायला आलोय. नवरा आहे मी. नवरीला घेऊनच जाणार. बाजूला बाजूला रे. इथं तुम्हाला लगानात धिंगाण नाही घालून देणार. ए सत्यजित, अरे कोण आहे ह्यो? आणि काय चाललंय यांचं? काय नाही रे, माझ्या सासऱ्यानं पगारावर कुत्री ठेवल्यात. ए तिकडे जाऊन भुका जा जा की. तोंड समोर बोलायचं नाही तर. नाहीतर काय बोल की. नाहीतर काय जितना गाडी तुला मला हात लावतो तू. हा अरे काय आलं? काय झालं? कोण आहे हो? हाय कोण आहे हो? मला विचारतोय तुम्ही कोण आहे म्हणून. तुला अक्कल आहे का? अर्धा आजी येते आमची. वनारा नवरा आहे. काय रे मेंदू का गुडघ्यात आहे का तुझ्या? पाहुण्याची कसं वागावं ते बिघडत नाही तुला? आमच्या जावई बापांना विचारतो तू कोण आहेस म्हणून? सापकाना फोडला पाहिजे तुम्हा लोकांना. चल माफी माग आमच्या जावई बापांची. सॉरी सर. कळली का लायकी? जावई बापू मी काय म्हणतो, जरा तयार व्हा. हळदीसाठी वाट बघतात तुमच्या घरचे लोक. वाजवा रे. तुम्ही दोघं इथं काय करताय? तुम्हाला तुळजाच्या रूम बाहेर राखण करायला ठेवलं होतं ना मी. चिरंजीव हे हित आहेत, मग तिथं कोण आहे? तुळजा आहे का रूम मध्ये? चला. काय रे तू तर म्हणत होता ही तयार होत नाही. इथं नटून थटून तयार आहे. तिला दम दिला होता ना. डॅडींना नाव सांगतो ते. तुमचं नाव सांगितल्यावर तुमच्या विरोधात कोण जाऊ शकतं का? तुळजा तर नाहीच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.